Hello, good evening. Today we start second problem of depreciation, and in this problem we have to calculate the depreciation according to the information given. That particular rate is not given, but only here depreciation is equal to original value minus scrap value divided by estimated life of the asset. This formula we have to use to calculate the depreciation. You just see now what is the example. Illustration 2. On 1st April 2016, Messrs. Poonawalla and Company, Latur, purchased equipments of 50,000 against check. They decided to fix installment method for depreciation. The life of equipment is estimated as 8 years and scrap value of equipments at the end of its life is estimated as 2,000. On 1st January 2019, the entire equipment sold for 35,000. The firm closes its books of accounts on 31st March each year. Prepare equipments account, pass journal entries for third year and also calculate depreciation. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्याने, तर 1 एप्रिल 2016ला इक्विपमेंट्स परचेस केलेले आहेत आणि चेक दिलेला आहे. त्याच्यानंतर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड ऑफ डेप्रिसिएशन त्याने यूज केली आहे. मग ते डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युलाचे सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेले आहेत. जेव्हा व्हॅल्यूज दिलेले असतील फॉर्म्युलाच्या तेव्हा डेप्रिसिएशन त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं. जेव्हा पर्सेंटेज दिलेलं असतं तेव्हा पर्सेंटेजने कॅल्क्युलेट करायचं. आता या प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज दिलेले नाहीत. याच्यामध्ये त्या फॉर्म्युल्याच्या युजफुल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युलामध्ये घालून त्याचा आन्सर काढून ते डेप्रिसिएशन आपण चार्ज करायचं आहे. तर फर्म क्लोजेस इट्स बुक्स ऑफ अकाउंट ऑन 31st मार्च इच इयर. प्रिपेअर इक्विपमेंट्स अकाउंट, पास जर्नल एंट्रीज फॉर थर्ड इयर. फक्त तिसऱ्या वर्षी त्याने जर्नल एंट्रीज पास करायला सांगितलेले आहेत. कारण का तर तिसऱ्या वर्षी त्यांनी ते विकलेलं आहे एंटायर इक्विपमेंटचं. थोडं वेगळं आहे, नेहमीच्या एंट्रीज नाही आहेत, त्याच्यामुळं त्याने फक्त तिसऱ्या वर्षाचे विचारले आहेत. पण आपण पहिल्या 2 वर्षाच्या करायच्या म्हणजे मनातल्या मनात करायच्या आणि त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग कसं येतं हे पण आपण इथं बघायचं आहे. आता बघा, पहिलं वर्ष काय आहे 1 एप्रिल 2016. मग इथं 2016 एप्रिल 1 आपण नेहमी कसं लेजर अकाउंट करतो तसं ते करायचं. लेजरच करतो आपण इथं. तर लेजर अकाउंटप्रमाणे इथं वर 2016 ते मंथ आहे, इथं डेट आहे. मग काय झालं 1 एप्रिल 2016ला तर ह्यांनी इक्विपमेंट परचेस केले 50,000ला चेकने. म्हणजे काय येणार एंट्री, इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट येणार. म्हणून इथं टू बँक पहिल्या वर्षी अमाऊंट आहे 50,000. हे झाली पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री काय आहे, चार्जिंग द डेप्रिसिएशन. पहिल्या वर्षी 3 एंट्री देतात, दुसऱ्या वर्षी फक्त 2च एंट्री देतात आणि तिसऱ्या वर्षी असेट विकलेली असेल तर असेट विकलेल्याची एंट्री येते. आता पहिल्या वर्षी 3 एंट्री कुठल्या परचेस एक, चार्जिंग डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण इथं आपल्याला फक्त त्याने काय विचारलं आहे, आता इक्विपमेंट अकाउंट विचारले. डेप्रिसिएशन अकाउंट विचारले का, नाही, फक्त इक्विपमेंट अकाउंट विचारले. त्याच्यामुळं आपण एंट्री करताना सगळ्या म्हणायच्या, पण पोस्टिंग करताना फक्त असेटशी इक्विपमेंटशी ज्या रिलेटेड आहेत त्याचंच पोस्टिंग करायचं आहे. तर पहिली एंट्री झाली इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता दुसरी चार्जिंग डेप्रिसिएशनची एंट्री काय होती, डेप्रिसिएशन टू असेट. मग डेप्रिसिएशन टू इथं असेट कुठलं आहे, इक्विपमेंट. म्हणून इथे एंट्री काय होणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट. म्हणून इथं डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग काय येतं, बाय इक्विपमेंट, बाय डेप्रिसिएशन इथं. म्हणून 2017ला, आता हा 2016 1 एप्रिल आहे, त्याचं पुढचं वर्ष काय आहे इथं 2017. म्हणजे 1 एप्रिलपासून पुढच्या वर्षीचं 31 मार्चपर्यंत हे फायनान्शियल इयर असतं. तर 2017 मार्च 31 नेहमी असं 2 इयर येतात बघा इथं. कारण एप्रिलला साधारणपणे वर्ष सुरू होतं आणि मार्चला, पुढच्या वर्षीच्या मार्चला ते बंद होतं. या वर्षीच्या एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या वर्षीच्या मार्चला ते बंद होतं. आता इथं 2016 1 एप्रिलला सुरू केले आणि ते बंद केव्हा होणार आहे, 2017 मार्च 31ला बंद होणार आहे.
म्हणून डेप्रिसिएशन चार्जिंगची जी एंट्री आहे तीसुद्धा आपण 31 मार्चला घेतो आणि ट्रान्सफरची एंट्री पण 31 मार्चला घेतो. आता इथं ट्रान्सफरच्या एंट्रीमध्ये काय येतं बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन असं येतं. पण ते डेप्रिसिएशनला अकाउंटला जाणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं इक्विपमेंट अकाउंटला येणार नाही, त्याच्यामुळे इथं ही एंट्री तिसरी एंट्री येणार नाही. मग दुसरी एंट्री काय आहे, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट. मग ते कॅल्क्युलेशन अगोदर आपल्याला करायला पाहिजे. इथं आपण हे लेजर आखून ठेवायचं, थोडी जागा सोडायची आणि खाली मग कॅल्क्युलेशन्स करायचे. का तर आता इथे पर्सेंटेज दिले नाही आहे, त्याने फॉर्म्युला व्हॅल्यू आपण टाकून ते फॉर्म्युला करायचं आहे. तर आता इथं बघा डेप्रिसिएशनची कसं कॅल्क्युलेट केलं आहे त्याने, कॉस्ट ऑफ असेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ अँड असेट. हा फॉर्म्युला पाठच करायला पाहिजे तुम्हाला. कॉस्ट ऑफ असेट लेस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ अँड असेट. मग आता इथं बघा कॉस्ट ऑफ असेट किती आहे, 50,000, जे आपण इथं लिहिलेले आहे बघा 50,000 झाले. त्याच्यानंतर त्यांनी इथं खाली दिलेले आहे एस्टिमेटेड लाईफ काय आहे, स्क्रॅप व्हॅल्यू किती झाली 2,000. आणि एस्टिमेटेड लाईफ आहे 8. मग इथं आता इथं 2,000 म्हणजे कॉस्ट ऑफ असेट 50,000 झाली, स्क्रॅप व्हॅल्यू 2,000 झाले, डिवायडेड बाय 8 झाले. म्हणजे ह्याचं डिडक्शन येतं 48,000 डिवायडेड बाय 8 म्हणजे 6,000 हे डेप्रिसिएशन आलं. आणि हे 6,000 प्रत्येक वर्षी तुम्ही लेस करत जायचं आहे. आता बघा इथं बाय डेप्रिसिएशन 6,000. मग प्रत्येक वर्षी असंच येतं बाय डेप्रिसिएशन. मग बॅलन्स कॅरी डाऊन, हाच बॅलन्स पुन्हा पुढं. मग आता इथं आहेत 50,000, मग इथं बॅलन्स किती निघाला हा 44,000. 50,000 6,000 गेले 44,000. मग हा 45,000 कॅरी डाऊन बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण कसा करतो, टोटलच्या खाली अपोजिट साईडला. आता इथं हे कॅरी डाऊन 44, टोटल आहे 50,000. 50,000च्या खाली अपोजिट साईडला आपण नेहमी लेजर शिकवताना शिकवलेलं आहे. मग हाच बॅलन्स आपण उलट्या दिशेला टोटलच्या खाली लिहितो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. इथं पुढच्या वर्षीची पहिली तारीख येते एप्रिल 1. म्हणजे 1 एप्रिल 16 टू 31 17 हे पहिलं वर्ष झालं. मग परत 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018 हे दुसरं वर्ष झालं. मग आता आपण दुसऱ्या वर्षी बघतोय. आता दुसऱ्या वर्षी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. जरी इन्फॉर्मेशन दिलेली नसली तरी आपण डेप्रिसिएशन चार्ज करायचेच आहे आणि ते त्यातनं लेस करायचंच आहे. म्हणजे हे कंपल्सरीच आहे, डेप्रिसिएशन काढायचं आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं. ह्या दोन्ही एंट्रीज कंपल्सरी दरवर्षी येतातच. या व्यतिरिक्त जर एखादी असेट खरेदी केलेली असेल किंवा विकलेली असेल तर त्याच्या ॲडिशनल एंट्रीज येतात. हे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता इथं ह्या 44,000 रुपये बॅलन्स आला. या 44,000ने आपलं दुसरं वर्ष सुरू होतं. मग 44,000मधनं परत फिक्स इन्स्टॉलमेंट आहे, तेव्हा प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशनची अमाऊंट तीच येणार, त्याच्यात बदल होणार नाही. मग पहिल्या वर्षी 6,000 लेस केले होते, दुसऱ्या वर्षी पण 6,000चं आपण डेप्रिसिएशन तिथं चार्ज करायचं आहे. मग डेप्रिसिएशन चार्जिंगला डेट किती येते, मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6,000. मग बॅलन्स कॅरी डाऊन 38,000. 44,000 टोटल आली बघा. 44मधनं 6 गेले 38,000. हा बॅलन्स कॅरी डाऊन जो आहे हा पुढच्या वर्षी अपोजिट साईडला टोटलच्या खाली. हे पुन्हा मी सांगत असते कारण हा ब्रॉडडाऊन बॅलन्स करताना नेहमी त्याचं प्लेसिंग चुकतं विद्यार्थ्यांचं, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कॅरी डाऊन बॅलन्स ब्रॉडडाऊन करताना त्या वर्षीच्या टोटलच्या खाली अपोजिट साईडला बॅलन्स ब्रॉडडाऊन करायचा आहे. आता इथं हा दुसऱ्या वर्षी आपण काय केलं, बॅलन्स होतं 44,000, डेप्रिसिएशन आलं होतं आपले 6,000, फिक्स इन्स्टॉलमेंट आहे त्यामुळं दरवर्षी आपण तीच अमाऊंट डेप्रिसिएशनची लेस करतो. इथं मग यावर्षी 6,000 केली होती, दुसऱ्या वर्षी पण 6,000. मग बाय डेप्रिसिएशन 6,000, कारण एंट्री काय येते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. मग त्याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग इथं बाय डेप्रिसिएशन येतं. परत बॅलन्स निघाला 38,000. मग हा 38,000 परत पुढच्या वर्षी 2018 1 एप्रिल साठी आपण ट्रान्सफर केलेलं आहे. दुसरं वर्ष कसं होतं 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 डेप्रिसिएशन चार्जिंगची एंट्री आणि ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एंट्री हे नेहमी 31 मार्चलाच करतात. आता इथं त्यांनी फक्त इक्विपमेंट अकाउंट विचारलेलं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट विचारलं असतं तर त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ट्रान्सफरची एंट्री आली असते. तर आता इथं फक्त असेट अकाउंट विचारलं आहे, त्यामुळे असेटशी रिलेटेड फक्त इथं आपण एंट्रीज करतोय. आता इथं 38,000 इथं या तिसऱ्या वर्षीचा ब्रॉडडाऊन बॅलन्स आहे 38,000. म्हणजे आपण आता इथं तिसरं वर्ष
38,000 बॅलन्स आहे असं या बॅलन्सने आपण सुरू करतोय. मग त्याचं आता बघा त्याच्यामध्ये आता काय झालं आहे. आता हे थर्ड इयर महत्त्वाचं आहे. थर्ड इयर महत्त्वाचं कसं आहे बघा. आता त्याने इथं काय सांगितलं आहे थर्ड इयरला, द फर्म क्लोजेस 31 मार्च, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सांगितलं बघा द लाईफ ऑफ इक्विपमेंट इज एस्टिमेटेड 8 years. त्याच्यानंतर ऑन 1 January 2019 म्हणजे शेवटच्या वर्षी सगळं इक्विपमेंट सोल्ड केलं त्यांनी 35,000ला. आता बघा हो कसं आहे. 1 मार्च 1 जानेवारी 1 एप्रिल 2019 पासून आपलं वर्ष सुरू होतं आणि जानेवारी 1ला त्याने इथं 2018 एप्रिलला आपलं वर्ष सुरू होतं आणि जानेवारीला त्यांनी ती मशिनरी विकले. म्हणजे बघा आता ह्या जेव्हा मशिनरी आपण विकतो तेव्हा कशाचा विचार करायचा आहे. तर त्याच्या पहिला विचार म्हणजे येतो डेप्रिसिएशनचा. एखादी मशिनरी विकली तर पहिलं आपण बघायचं ते किती काळ यूज केली आहे आणि त्याचं डेप्रिसिएशन काढायचं. मग डेप्रिसिएशन काढल्यानंतर त्याची रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती येते ती बघायची. म्हणजे त्याची व्हॅल्यू 2018 साली किती येते हे बघायचं आहे आणि मग कितीला विकली हे बघायचं आहे. म्हणजे 3 स्टेप आहेत बघा. एकदा पहिलं आहे डेप्रिसिएशन चार्ज करायचं, दुसरं आहे त्याची रिटर्न डाऊन व्हॅल्यू काढायची. म्हणजे 3 वर्षांनंतर 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी त्याची डेप्रिसिएशन लेस करून जी व्हॅल्यू येते, प्रत्येक वर्षीचं डेप्रिसिएशन लेस करून जी व्हॅल्यू येते त्याला आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू असं म्हणतो. तर ती रिटर्न डाऊन व्हॅल्यू बघायची आणि मग विकलेली अमाऊंट बघायची आणि मग प्रॉफिट झाला आहे का सेल झाला आहे हे बघायचं. हे 4 गोष्टी आहेत बघा. डेप्रिसिएशन चार्ज करायचं, रिटर्न डाऊन व्हॅल्यू काढायची, कितीला विकले बघायची, मग प्रॉफिट झालं आहे का लॉस झाला आहे बघायचं आणि या सगळ्याच्या एंट्री परत एकदा लक्षात घ्यायच्या आहेत. तर आता आपण 1 by 1 बघू. आता इथं बॅलन्स किती झाला. आता हे वर्ष काय आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 असं वर्ष आहे. परंतु त्याने इथं काय केलं आहे तर इथं त्याने 1 जानेवारीलाच विकले सगळं. 1 जानेवारीला ते सगळं अकाउंट क्लोजच होणार ना, एप्रिल महिन्यापर्यंत जाणारच नाही ते. पण मग 1 जानेवारीपर्यंत काय काय परिस्थिती आहे ते बघू आपण. आता आपलं इयर सुरू झालं 2018 एप्रिल 1, त्याच्यामध्ये बॅलन्स होतं 38,000. मग आपण विकली कितीला 1 जानेवारी. म्हणजे बघा 1 एप्रिलपासून आपण ती यूज करायला सुरुवात केली. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 1 जानेवारीला विकले त्यामुळे जानेवारी महिना येणार आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून ते 31 डिसेंबरपर्यंत आपण ती 9 महिने मशिनरी वापरलेली आहे. म्हणजे 9 महिन्यावरचं आपल्याला ते डेप्रिसिएशन तिथं घ्यावं लागणार आहे. मग आता 12 महिन्याला 6,000 तर 9 महिन्याला किती असा हिशोब करून तर 4,500 त्यांनी ते डेप्रिसिएशन काढले. म्हणजे बघा आता 6,000 भागिले 12 तुम्ही जर केलं तर 6,000 डिवायडेड बाय 12 तुम्ही करू शकता. आता 6,000 डिवायडेड बाय 12 म्हणजे 500 रुपये पर मंथ येते असा हिशोब करायचा आहे आपण. म्हणजे 6,000 रुपये इथं आपण काय केलं आहे 6,000 12 महिन्याला डेप्रिसिएशन चार्ज केले. पण इथं आता आपण किती वापरले मशिनरी 9 महिने. जेवढी वापरली तेवढं डेप्रिसिएशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सगळं डेप्रिसिएशन कन्सिडर करायचं नाही आहे. आता 6,000 येणार नाही कारण 6 आपण वर्षभर वापरली का नाही. वर्षभर वापरली तर आपण किती देतो 6,000. आता आपण इथे किती वापरणार आहे 9च महिने वापरणार आहे. त्याच्यामुळं 9 महिन्याचं किती येणार 4,500 कसं आलं बघा. 12 महिन्याला जर 6,000 रुपये तर एका महिन्याला 500, मग 9 महिन्याला 4,500. किंवा तुम्ही असं करू शकता 6,000 इंटू 9/12 टोटल इयर्स किती आहेत 12. त्याच्यापैकी किती महिन्याचं काढायचं आपल्याला 9 महिन्याचं. म्हणून 6,000 गुणिले 9/12 असं करून आपल्याला हे डेप्रिसिएशन काढता येतं. किंवा एका महिन्याचं काढून त्याला 9ने मल्टिप्लाय करून ते डेप्रिसिएशन काढतात. एकूण एकच होतं ते. तर तुम्ही इथं आता कसं फॉर्म्युला घ्यायचा आहे 6,000 इंटू खाली जे आहे त्याला आपण काय म्हणतो डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला 12 येणार आणि वरती न्यूमरेटरला 9 येणार. 9/12
म्हणजे गुणायचं म्हटल्यावर ती अमाऊंट येते 4,500. किंवा अगदी साधा सोप्पा सरळ हिशोब आहे. 12 महिन्याला 6,000, महिन्याला 500, म्हणजे 9 महिन्याला 500 × 9 म्हणजे किती येतं ते 4,500 येतं. मग ते डेप्रिसिएशन आपण इथं 4,500 इथं लिहिलेलं आहे. जानेवारी 1 टाकले तरी तारीख इथं 31 मार्च टाकली आहे का नाही, कारण जानेवारी 1ला ती विकलेली आहे, त्याच्यामुळे डेप्रिसिएशन पण त्याच तारखेपर्यंत असणार आहे. म्हणून त्यांनी जानेवारी 1 शेवटचा दिवस जानेवारी 1 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 4,500 लिहिलं आहे. इथं लक्षात ठेवायचं आहे. डेट ज्या दिवशी सगळी मशिनरी विकलेली असेल त्या दिवशीची डेट इथे टाकायची आहे, कारण 31 मार्चपर्यंत आपण गेलोच नाही आहे, जानेवारीमध्येच विकलेली आहे. आता हे झालं डेप्रिसिएशन. दुसरं आता आपल्याला काय बघायचं आहे की तिची रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आली, म्हणजे तिसऱ्या वर्षी त्या इक्विपमेंटची व्हॅल्यू किती. तर बघा, आता पहिल्या वर्षी 50,000 होती, मग आता इथं तरी एकदमच करून दाखवले 16,500. आता आपण अकाउंटवरून काढू शकतो. आता कॉस्ट ऑफ इक्विपमेंट ही किती आहे 50,000. 50,000 दिले. 50,000 पहिली किती कमी झाली, रिडक्शन किती झालं 6,000. डेप्रिसिएशन चार्ज करतो म्हणजे काय होतं, तेवढ्या अमाऊंटने ती व्हॅल्यू रिड्यूस होती. पहिली झाली 6,000, दुसरी झाली 6,000, 6 6 12 झाले, आणि हे 4,500. 12,000 आणि 4,500 म्हणजे 16,500 झाले. 16,500 हे टोटल डेप्रिसिएशन झालं. म्हणजे ते टोटल डेप्रिसिएशन आपण त्या व्हॅल्यूमधनं कॉस्टमधनं लेस केली की आपल्याला रिअल व्हॅल्यू कळते, कारण डेप्रिसिएशनमुळे प्रत्येक वर्षी त्याची व्हॅल्यू रिड्यूस होत जाते. मग पहिल्या वर्षी ती 50,000 असेल, पण त्याच्यात तर सगळं डेप्रिसिएशन वजा करून जी व्हॅल्यू येईल ती त्याला आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणतो. किंवा 1 तारखेची जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यातनं हे लेस केल्यावर, म्हणजे कॉस्टमधनं हे टोटल डेप्रिसिएशन लेस केल्यावर जी व्हॅल्यू आहे ती 1 तारखेची व्हॅल्यू आहे. म्हणून तरी इथं असं म्हटलं बघा, कॉस्ट ऑफ इक्विपमेंट 50,000, डेप्रिसिएशन हे 2 वर्ष आणि वर्षे 9 महिने असं सगळं मिळून डेप्रिसिएशन 6 + 6 + 4,500 असं मिळून 16,500 आलं. ते 50,000मधनं आपण हे डिडक्ट केले. ती कॉस्ट 1 तारखेची कॉस्ट किती आहे ही 33,500. आता रिअल व्हॅल्यू त्याची किती आहे 33,500, आणि विकले कितीला, इथं त्यांनी बघा कितीला विकले दिले 35,000ला. एंटायर इक्विपमेंट हे सोल्ड फॉर 35,000, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 33,500, विकले 35,000ला. म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूला आपण विकले, त्याच्यामुळं इथं आपल्याला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे आपली जी व्हॅल्यू येईल ही व्हॅल्यू विकलेल्या व्हॅल्यूपेक्षा लहान असेल तर आपल्याला प्रॉफिट होतो, आणि मोठी असेल तर लॉस होतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, वेन सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट ऑन द डेट ऑन विच शेअर इट इज सोल्ड. सेलिंग प्राईस ही जर कॉस्टपेक्षा जी व्हॅल्यू आलेली आहे त्याची त्या व्हॅल्यूपेक्षा सेलिंग प्राईस जास्त असेल तर प्रॉफिट होतो, कमी असेल तर लॉस होतो. आणि असं पण आपल्याला कळतं ना, त्याची व्हॅल्यू काय आहे इथं बघा 33,500, 33,500, विकले कितीला 35ला. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू बघितल्याबरोबर कळतं की हे कितीला विकले, हे प्रॉफिटला विकले. मग किती प्रॉफिट झाला 35,000मधून 33,500 गेले म्हटल्यावर प्रॉफिट किती झाला 1,500. मग आता ह्याच्या एंट्रीज कशा येतात बघा. आता एंट्रीज कशा आहेत, पहिली येते डेप्रिसिएशन. पहिल्यांदा डेप्रिसिएशनची करायची, मग विकलेल्याची एंट्री करायची. विकलेल्याची एंट्री कशी येणार बघा, बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट, म्हणजे आपली बँक रिसिव्हर म्हणून 35,000 आपल्याला मिळाले आणि इक्विपमेंट बाहेर गेली, त्याच्यामुळं बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंटला तर रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग कसं होतं बाय बँक अकाउंट 35,000. तर पहिल्यांदा डेप्रिसिएशन एंट्री, मग विकलेल्याची एंट्री, आणि मग प्रॉफिट किंवा लॉसची एंट्री. मग आता इथं प्रॉफिट झालेलं असेल तर एंट्री अशी होती, इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट. अजून याच्यामध्ये मेकॅनिकली किंवा ट्रिकनी काय लक्षात ठेवायचं बघा, प्रॉफिट झाला तर क्रेडिट होतो आणि लॉस झाला की डेबिट होतं. मग आता इथं जे प्रॉफिट झालं आहे, मग प्रॉफिट झाल्यावर एंट्री काय येणार, असेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट, मग तो प्रॉफिट इथे येतो. किंवा असंही मेकॅनिकली लक्षात ठेवलं तरी चालतं की प्रॉफिट हा क्रेडिट होतो आणि लॉस हा डेबिट होतो. इथे लॉस झाला असता तर लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी टू इक्विपमेंट आलं असतं, पण आता इथं प्रॉफिट झालं आहे त्याच्यामुळं इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अशी एंट्री येते. मग त्याचं रिस्पेक्टिव्ह पोस्टिंग इथे येणार 1,500. आणि हे दोन्ही काय होतं, सगळीच मशिनरी विकलेली असल्यामुळे इथं काही बॅलन्सच निघत आहे, हे लक्षात घ्या. सगळीच इथं
मशिनरी विकलेली असते, त्याच्यामुळं तिथं बॅलन्स येत नाही, तर एक्झॉस्ट होतो, अकाउंट क्लोज होऊन जातं ते. तर अशा पद्धतीनं तिसऱ्या वर्षीचं महत्त्वाचं आहे. बघा, तिसऱ्या वर्षीचं काय महत्त्वाचं आहे, तर कशा त्याला क्रम ठेवायचा लक्षात. एंट्रीचा डेप्रिशिएशनची एंट्री करायची, डेप्रिशिएशन चार्जिंगची एंट्री करायची, डेप्रिशिएशन टू असेट किंवा इथे इक्विपमेंट येईल. दुसरी पैसे मिळालेल्याची एंट्री यायची, बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट. आणि तिसरी प्रॉफिटची एंट्री येते. प्रॉफिट असेल तर डेबिटला जातो आणि लॉस असेल तर तो क्रेडिटला जातो. आणि अशा पद्धतीने ही सगळीच मशिनरी विकली आहे, त्याच्यामुळे ते अकाउंट क्लोज झाले. ह्यातली थोडी ठेवली असती तर तो बॅलन्स परत राहिला असता, त्याच्यावर परत डेप्रिसिएशन चार्ज करायला लागलं असतं आणि तो पुढं आपण घ्यायला लागलं असतं. पण इथं सगळीच विकली आहे. तरी पहिलंच एक्झाम्पल आहे हे विकलेल्याचं, म्हणून त्यांनी सगळे विकून दाखवले, त्यामुळे इथं अकाउंट क्लोज झाले. आता इथं तुम्हाला अजून एकदा एंट्रीज तिसऱ्या वर्षीचं करायला सांगितलं, तर त्या एंट्रीज आपण कशा आहेत ते बघू. तिसऱ्या वर्षीच्या एंट्रीज बघा आता कशा आहेत. मी सांगितल्याप्रमाणे पहिले डेप्रिशिएशन चार्जिंगची एंट्री, दुसरी बँकेची एंट्री आणि प्रॉफिटची एंट्री. आता त्यांनी दोन्ही एकदमच घेतल्या त्या एंट्री, कंबाईन एंट्री केली त्याने. मग आता बघा तिसऱ्या वर्षी त्यांनी एंट्री कशा दाखवलेल्या आहेत. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट मी सांगितलं बघाशी त्याप्रमाणे 4,500 4,500. मग विकले मशिनरी म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट येणार. बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट इथं मला असं वाटतं की बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट आणि परत प्रॉफिट आहे, तर ते मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं आहे. तर इथं पहिली एंट्री आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट 4,500 मी सांगितल्याप्रमाणे. दुसरी एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट 35,000 टू इक्विपमेंट 33,500, म्हणजे ते इक्विपमेंट होतं 33,500. तो प्रॉफिट पण त्यांनी बँकेच्या एंट्रीमध्ये ॲडजस्ट केला आहे, कारण तो मिळालेला असतो आपल्याला प्रॉफिट. त्या 35,000मध्ये 1,500 प्रॉफिट आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही एंट्री इथं ॲडजस्ट केली आहे. अजून तिसरी एंट्री काय आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे पण काय आता ह्याचा असेटशी संबंध येत नाही, पण त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण कन्सिडरेशन दाखवायचं आहे. मग प्रॉफिट मग त्याची एंट्री काय होती बघा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे ती ट्रान्सफरची एंट्री आहे. हा प्रॉफिट आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर प्रॉफिट असेल तर तो क्रेडिट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि लॉस असेल तर तो डेबिट होतो. तर त्या पद्धतीने इथं प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं 1,500 एंट्री दाखवले. आणि डेप्रिसिएशन आपण ट्रान्सफर करतो नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. फॉर्मल एंट्रीजप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की डेप्रिसिएशन चार्जिंग आणि डेप्रिसिएशन ट्रान्सफरिंग एंट्री होती. चार्जिंगची एंट्री असेटला रिलेटेड असते, त्यामुळे ती असेटमध्ये येते. पण ही ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असेट कुठंच येत नाही, त्याच्यामुळे ती असेट अकाउंटला आपण मगाशी दाखवली नाही. इथं आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन ही ट्रान्सफरची एंट्री दाखवली. हा प्रॉफिट झालेला आहे, विकल्यानंतर प्रॉफिट झाला आहे, त्याची एंट्री येते प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,500 रुपये. तर अशा पद्धतीने या तिसऱ्या वर्षी 4 एंट्रीज त्याने इथं दाखवलेल्या आहेत. पहिली एंट्री ट्रान्सफरची, पहिली एंट्री चार्जिंगची, दुसरी एंट्री आहे ट्रान्सफरची ॲज युजल ट्रान्सफर ऑफ डेप्रिसिएशन, तिसरी एंट्री आहे बँक पैसे मिळालेल्याची आणि प्रॉफिट त्यातच ॲडजस्ट केला आहे. बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट इथं आपण अशी पण एंट्री करू शकतो बरं का, बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट 33,500 असे सुद्धा आपण एंट्री करू शकतो. इथं त्यांनी का असं प्रॉफिट पण तिथे का ॲड केलं आहे, कारण इथं त्याने कसं केलं आहे की हा प्रॉफिट पण आपल्याला मिळालेला आहे असं दाखवण्यासाठी हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट इथं आपण केलेली आहे. तर त्याच्यानंतर आहे बघा, त्याच्यानंतर पुढची एंट्री आहे प्रॉफिट टू ट्रान्सफर करायचं. आपल्या 4 एंट्री कशा आल्या बघा, डेप्रिसिएशन चार्जिंग, डेप्रिसिएशन ट्रान्सफर, असेट विकल्याची ही एंट्री, बँक टू इक्विपमेंट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट, आणि ही प्रॉफिट त्याच्यावर झाला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची. म्हणजे एखादी असेट जर विकली मध्ये तर त्याच्या 4 एंट्री येतात अपेक्षित आहेत. पहिलं म्हणजे डेप्रिसिएशन चार्जिंग, डेप्रिसिएशन टू असेट, डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डेप्रिसिएशन, विकलेल्याची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट,
तर त्याच्यात प्रॉफिट लॉस असेल तर प्रॉफिट क्रेडिटला, लॉस असेल तर डेबिटला, आणि त्याच्यानंतर प्रॉफिट झालेला परत एकदा प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे तरी. म्हणजे बघा, ज्या वेळेस विकलेली असते त्यावेळेस चार्ज होतात एंट्री, डेप्रिसिएशन चार्जिंग, डेप्रिसिएशन ट्रान्सफर, असेट विकून आलेले हे पैसे आलेले याची एंट्री, आणि त्याच्यावर काय प्रॉफिट लॉस झालेला असतो तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दोन दोन वेळा ट्रान्सफरची एंट्री आहे. एक डेप्रिशिएशन ट्रान्सफर आणि दुसरा प्रॉफिट झाले असेल प्रॉफिट ट्रान्सफर, आणि लॉस झाला असेल तर लॉस ट्रान्सफर, आणि चार्जिंगची एंट्री आहेत आणि पैसे मिळालेल्याची एंट्री आहे. अशा पद्धतीनं आपण इथं हा प्रॉब्लेम बघितला. ह्याच्यामध्ये थोडंसं आता व्हेरिएशन आहे. विकलेली दाखवले, पूर्ण स्पेशली विकलेली दाखवले, हे याचं वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा हे सगळं व्हिडिओ ऐका, आणि व्हिडिओ ऐकता ऐकता तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवा, आणि त्यात काही डिफिकल्टी आले तर तुम्ही मला विचारू शकता. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.